एकनाथ महाराजांचं चरित्र भाग 19. महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मराय एकनाथा पदी मुक्तिरासी जयाचे गृही कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. आजीच्या कानावर अशा काही गोष्टी यायच्या. आजोबा एकदा आजीला धीर देण्यासाठी म्हणाले, अगं काही काळजी करू नको, आपला एकोबा नक्की परत येणार बरं का. आणि हो, त्याच्या जीवाला काहीही धोका नाही. अगं उलट तो तर प्रगतीच्या मार्गावर आहे, खूप जास्त प्रगती करत आहे. अगं मी त्याची पत्रिका दाखवली आहे. 1 नव्हे 2 नव्हे तर 10 ज्योतिष्यांनी हे असंच भविष्य वर्तवलं आहे. भृगुसंहिते आधारे पाहिलं, प्रश्न वेळेनुसार पत्रिका करून पाहिली, त्यातही त्याच्या उज्ज्वल भविष्याचंच उत्तर मिळालं. तेव्हा तो नक्की परत येणार आहे. आपल्या एकोबासाठी आपण कंबर बांधून सज्ज असलं पाहिजे. उठ, अगं उगाच दुःख करून जीर्जीर होता कामा नाही बरं का. अधूनमधून एकनाथांचे सवंगडी वाड्यावर येऊन एकनाथांची चौकशी करत. त्यांनासुद्धा त्याच्या अनुपस्थितीची फार हळहळ वाटे. अहो आजी, एकनाथ नाही ना, तर खेळण्यात काहीच गंमत नाही आहे बघा. केव्हा येणारे होतो? तो गोष्टी तर इतक्या छान रंगवून सांगतो की आम्ही तहानभूकच विसरून जातो. आजी उत्सुकतेनं विचारायची, तो गोष्टी तरी कसल्या सांगायचा रे तुम्हाला? हो आजी, संत पुरुषांच्या गोष्टी तर तो फार छान सांगायचा. शिवाय गुरु शिष्यांच्या गोष्टीही तो तन्मयतेनं रंगवायचा. आम्हाला फार मजा वाटायची. सारखं त्याचं सांगणं ऐकत राहावंसं वाटायचं. गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, द्रोणाचार्य, एकलव्य, मुक्ताबाई, चांगदेव, गोविंदयती, शंकराचार्य, आम्हाला या सगळ्या गुरुशिष्यांच्या जोड्या तोंडपाठ झाल्या आहेत ते एकनाथामुळंच बरं का. गिरीधर म्हणाला, अहो आजी, आपल्या या पैठण नगरीबद्दल तर त्याला कितीतरी गोष्टी माहिती आहेत. गोपाळ हात उंचावून म्हणाला, मी सांगतो, एकोबासारखी गोष्ट सांगू? सगळी मुलं एकदम म्हणाली, हो सांग. मुलं पडवीत नीट मांडी घालून बसली आणि गोपाळ सांगू लागला, फार पुरातन काळची गोष्ट आहे. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली आणि स्वतःसाठी तो या भूलोकावर सुंदर जागा पाहत होता. गोदावरी नदीच्या तीरावरचं हे स्थळ पसंत करून त्यानं त्याला प्रतिष्ठान असं नाव दिलं. तेच हे पैठण. आपण जी मोडी लिपी लिहितो ती लिपीसुद्धा हेमाद्रींनी म्हणजेच हेमाडपंतांनी शोधून काढली. त्या हेमाडपंतांचा जन्मसुद्धा आपल्याच नगरीत झाला. पुढे हा हेमाद्री देवगिरीला यादव राज्यकर्ते होते. त्यांना पंतप्रधान झाला आणि त्यांचा पंतप्रधान तो धर्मशास्त्राचा आधारस्तंभ होता. त्याच्या कारकिर्दीत पुष्कळ हेमाडपंथी देवळं त्यानं बांधली गेली. मध्येच आजोबा म्हणाले, मुलांनो, हा हेमाद्री माध्यांजन शाखेचा शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण तो आपल्या पैठणचं भूषणच म्हटलं पाहिजे. गोपाळ पुढे म्हणाला, आपलं पैठण शास्त्री, पंडित, विद्याव्यासंगी यासाठी सुप्रसिद्ध आहेत. या भूमीला संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ह्या अलौकिक पुरुषांचा स्पर्श झाला आहे. गोपाळ पुढे सांगतच होता. तेवढ्यात व्यंकटेश म्हणाला, अबब, एकोबाला नगरीबद्दल केवढीही माहिती त्यालाही कोणी सांगितली आणि त्याच्या लक्षात तरी कशी राहिली? कमालच आहे. आजींनी एकनाथाच्या आठवणीनं डोळ्यांना पदर लावला. षडानंद म्हणाला, आजी, तुम्ही काही काळजी करू नका, तो घरी नक्की परत येईल. त्याला आपल्या जन्मभूमीचा फार अभिमान आहे. तो म्हणायचा, पैठणचं पुरातन श्रेष्ठ स्थान, ऐतिहासिक शौर्य आणि औद्योगिक भरभराट म्हणजे त्रिवेणी संगम आहे. आणि शिवाय उत्तर भारतातील गंगेच्या तीरावरचं काशी क्षेत्र, मध्य भारतातील क्षिप्राकाठचं उज्जैन
आणि दक्षिणेतलं गोदावरीचं ते पैठण म्हणजे त्रिस्थळीच आहे, हे सगळं एकनाथ विसरणार नाही. तो नक्की परत येईल. आजी म्हणायची, मुलांनो मुलांनो, तुमच्या तोंडात साखर पडो रे. माझा नातू जर घर परत आला ना, तर मी स्वतः पुरणपोळीचं जेवण तुम्हाला खाऊ घालेल बरं. असं म्हणता म्हणता तिचा भावनावेग अनावर होई. ती म्हणे, मुलांनो, तुम्ही नित्य येत जा रे आणि मला एकनाथाच्या गोष्टी सांगत चला. तेवढंच मला समाधान रे पोरांनो. मग मुलं तिसऱ्या प्रहरी तिथे जमत आणि आजोबांना गोष्टी सांगत. मुलं चटकन मध्येच म्हणत, हो माहिती आहे आजोबा, तुम्ही ही गोष्ट सांगताय ना, ही गोष्ट आम्हाला एकनाथाने सांगितली. आजोबा आता दुसरी गोष्ट सांगा. मग मुलांपैकी कोणीतरी आळीपाळीनं गोष्ट सांगत. एक भोलानाथ म्हणाला, अहो, एकनाथ म्हणत होता सर्वाभूती एकच परमेश्वर असतो. किडा मुंगी असो अगर वाघ सिंह असो. आजी कौतुकानं म्हणाली, असं म्हणत होता का माझा नातू? धन्य आहे हो त्याची. अरे, तो पुराण ऐकायचा, कथा कीर्तन ऐकायचा, म्हणून असं बोलला असेल रे. आजी, श्री ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवला तो या पैठणातच ना. एकोबा आम्हाला सगळ्यांना त्या रेड्याच्या स्मरणार्थ घाटाकडे घेऊन जायचा आणि ज्ञानदेवांच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या. तो म्हणायचा सर्वाठाई एकच परमेश्वर आहे, म्हणून तर त्या माऊलीनं स्वसामर्थ्यानं रेड्यामुखी वेद वदवला. अरे, आपण विनाकारण मुक्या जनावरांचे हाल करतो, त्यांना दगड मारतो, त्यांच्या शेपट्या पिरगाळतो, हे बरं नव्हे बरं. त्यामुळं भगवंत पण दुखावतो. आजोबा म्हणत, माझा नाथ लोण्यापेक्षा मऊ मनाचा आहे हो. ह्या बहामनी राज्यात अनाचार अत्याचार अगदी राज रोज चालतात. हिंदूंना आपल्या धर्मामध्ये वागणं अशक्य कोटीतलं झालं आहे, म्हणून एकोबाची फार काळजी वाटते रे. माझा पोर सौदा एकनाथ कुणा दुष्टाच्या हातात तर सापडला नसेल ना, त्याच्या हालापेष्टा तर होत नसतील ना. कवळं पोर कुठं जाईल, कुणाच्या पदराआड लपेल रे. माझं मन या विचारांनी बेचैन होतं बरं का पोरांनो. मला काही सुचेना असं होतं. तुम्ही बाळगोपाळ मंडळी इथे आलात ना, की तेवढाच मनाला दिलासा मिळतो. झालं. दिवसामागून दिवस संपत होते, वर्षही उलटत होते. एकनाथांचा काही अजून पत्ता लागत नव्हता, ठाव ठिकाणा समजत नव्हता. एकनाथाच्या प्रत्येक वाढदिवसाच्या तिथीला आजी गोडधोडाचा नैवेद्य देवासाठी करायची आणि चारही दिशेला अक्षता टाकून ती निरांजन ओवाळून म्हणायची, जिथे असेल तिथे माझा बाळ सुखात असू दे रे परमेश्वरा. होता होता एकनाथ नाहीसा होऊन 10 वर्ष झाली. इतर लोकांच्या मनातून एकनाथ आता थोडा दूर झाला होता, पण आजी आजोबांची वियोगाची जखम अद्याप ताजीच होती. आणि एक दिवस नवल घडलं. त्यांच्या वाड्यात नित्य पुराण सांगणारे पुराणिक बुवा जवळजवळ 10 वर्षांनी परत आले. त्यांना पाहताच मनानं हळवे झालेले आजोबा म्हणाले, आज तुम्हाला इकडे यायला फुरसत झाली का? इतकी वर्ष कुठे दडी मारून बसला होतात? खाली मान घालून पुराणिक बुवा म्हणाले, मी पैठण सोडून परगावी गेलो होतो. जाताना आपल्याला सांगून गेलो होतो. आपणास विस्मरण झालेले दिसते. आजी ओट्यावर येत म्हणाली, बुवा, गोष्टी वेल्हाळ माझा नातू कुठे गेला हो? कुणी पळवला ते पांडुरंगालाच ठाऊक. पण तुम्ही मुलुकगिरीहून येत आहात, तुम्हाला लागला आहे का हो काही सुगावा?
पुराणिक बुवांनी डोळ्याला उपरणं लावलं आणि ते रुद्ध कंठानं म्हणाले, आज आज घरी आल्या आल्या एकनाथाबद्दल सारं काही कळलं म्हणून तडक इकडे आलो बघा. ते तिथंच जाजमावर बसले आणि विचार करून म्हणाले, आपण देवगिरीच्या बाजूला शोध घेतलात का? आजोबांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून बुवा म्हणाले, एकनाथानं मला 2-4दा देवगिरीबद्दल विचारलं होतं बघा. किती लांब आहे, पायी जाता येतं का, असे अनेक प्रश्न विचारले. आणि मी त्याला म्हणलं, तुला ही देवगिरीची माहिती कशाला हवी? तर तो म्हणायचा, सहजच, कदाचित कदाचित तो तिकडंच गेला असावा. आजी म्हणाल्या, तो सारखं महादेवाच्या देवळात जाऊन बसायचा. गुरु सद्गुरू भेटण्यासाठी काय करावं म्हणून विचारायचा. त्याच्याशी तर याचा काही संबंध नसेल ना? आजोबा हताशपणे म्हणाले, हाय रे कर्मा, देवगिरीचा परिसर, यवनांचा बालकिल्ला, माझा देखणा तरतरीत नातू जर का परकीयांच्या हातात सापडला असेल तर? पुराणिक बुवा धोत्राचा सोगा झटकून उभे राहिले आणि म्हणाले, मी हा असाच तडक देवगिरीकडे जातो आणि काहीतरी शहानिशा लावून परत येतो. आजी म्हणाली, इतक्या वर्षानंतर काय शोध घेणार कप्पाळ? सारा आसमंत पायाखाली घालून झाला. धान्य चाळावं तशी भूमी चाळून झाली. या मेल्या लांडग्यांनी माझ्या कोकरावर झडप घातली असेल हो. आता तो कुठला हाती सापडायचा? असं म्हणून ती आजी भुई थोपटून रडू लागली. आमचं नशीब फुटकं. आम्हाला देवानं रत्न दिलं होतं, पण आम्ही करंटे, आम्हाला ते सांभाळता आलं नाही. पुराणिक बुवा म्हणाले, मी काहीतरी धागादोगा काढून आतल्या गोटातली काही बातमी मिळते का बघतो. आपण काळजी करू नये असं म्हणून भावना वेग आवरत पुराणिक बुवा ओटाच्या या पायऱ्या भरभर उतरले. ओट्यावरून खाली आले आणि पुराणिक बुवा तडक देवगिरीला पोहोचले. जय हरी.